रामकृष्ण हरी. आपण श्रवण करणार आहोत संपूर्ण ज्ञानेश्वरी पारायण. श्लोक क्रमांक 19. सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी सांगितलं नाही. आणि हे तर माऊलीच आहेत. ते सांगत होते म्हणून म्हटलं माऊली सांगते आपल्याला. अध्याय 4, श्लोक क्रमांक 19. बरोबर आहे ना? यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा दरी खेदू नाही, परिफलापेक्षा काही संचरेना. आणि हे कर्म मी करीन, त्वा दरिले सिद्धी नेईन. येणे संकल्पे जयाचे मन विटाळेना. ज्ञानाग्नीचे निमुखे येणे जाळली कर्म्या शेखे. तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. त्यक्त्वा कर्मफला संगम नित्यतृप्तो निराश्रयः. कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होणी असे. उषाचा गाभारा आत्मबोधाची योगरा. पुरेन म्हणेची धनुर्धरा आरोगिता. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह. शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषं. यदृच्छालाव संतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः. समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. कैसी अधिकाधिकावडी हेत महासुखाची गोडी. सांडोनी आशा कुरोंडी आंभावेसी. म्हणवणी अवसरे जे जे पावे येथेणी जितो सुखावे. तया आपुले आणि परावे दोन्ही नाही. तो दिठी जे पाहे ते आपणची होऊनी जाये. येथे आहे तोची जहाला चरणी हन चाले. मुखे जे जे बोले ऐसे ज्येष्ठ जे तुले आपणची जो. हे असो विश्व पाही तयासे आपण पे वाचुनी नाही. आता कवण दे कर्म काही बाधी दया ते. हा मत्सरो जेथ उपजे ते तुले नुरेची जया दुजे. तो निर्मत्सरो काय म्हणजे बोलवरी. म्हणून सर्वा परी मुक्तू सो सकर्मुची कर्म रहितू. सगुण परिगुणादी तू येत भ्रांती नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः. यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. तो देहसंगे तरी असे परिचैतन्या सारिखा दिसे. पाहता परब्रह्मासे निकसे चोखाळू भला. ऐसाई परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञाधिके. तरी ते दयादी नशेखे तयाच्या जिठाई. अकाळीची अभ्रे जैशी कुर्मी विनाकाशी. हरपती पैशी उदयली साथी. तैशी विधी विधाने विहिते तरी आचरे तो समजते. तरी ती ऐक्य भावे ऐक्या ते पावती जीवा. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं. ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. हे हवन मी होता काही यज्ञा भोगता. ऐसिया बुद्धीसी नाही भिन्नता म्हणवण्या. जे इष्ट यज्ञ जावे ते हवीर मंत्रादी आघवे. तो देखतस्या विनाश भावी आत्मबुद्धी. म्हणवणी ब्रह्मदेची कर्म ऐसे बोधारे जया सम. ते नैष्कर्म्य धनुर्धरा आता विवेकू कुणामरता. त्या विरक्तीचे पाणी ग्रहण झाले मग उपासन जे आणले योगाग्नीचे. दैवमेवा परे यज्ञं योगिनः पर्युपासते. ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति. जे जनशील हरणीशी जिया विद्या हवेली मनेशी. गुरुवाक्य हुताशी हवन केले ते योगाग्नी केजे. तो दैव यज्ञ म्हणजे तेने आत्मसुख कामजे पंडुकुमरा.
ब्रह्माग्नी साग्निक तयाति यज्ञेची यज्ञदेक उपासी श्रोत्रादीनिंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति एक संयमाग्निहोत्री एक दुसऱ्याच्या मंत्री यजन करीती पवित्री इंद्रिय द्रवी एका वैरागिरवी विवळे तपसहेती विहार केले तेचा पावृत झाले इंद्रियानळ ही विरक्तीची ज्वाळा घेतली विकारांची इंधने पळीपली ते आशा धुमे सांडली पाचही कुंडे मग वाक्यविधीची या निरवडी होती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नी सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राण कर्माणि चापरे संयम योगाग्नो जुवती ज्ञान दीपिते एकी या परिपार्था जो सुक्षाळले सर्वथा आणखी हृदयारणी मंथा विवेकू केला तो उपशमेन हटिला धैर्यवरी दाटिला गुरुवाक्य काढिला भळकटपणे ऐसे समरसिक धडगरी का झाले जे उच्चीवन झाले ज्ञानाग्नीचे पहिला रुधी सिद्धीचा संभ्रम तो निवर्तून गेला धूम मग प्रगटला सूक्ष्म विस्फिलिंगू त्या मनाचे मोकळे तेची पेटवण घातले ते यमने मी हळी वारले आहे ते होते येणे साधुकूपणे ज्वाळा समृद्धा वासनांतराची समिधा स्नेहेची नानाविधा जाळलिया ते सोमंत्री दीक्षिती इंद्रिय कर्माच्या होती हे ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया पाठी प्राणक्रियेची श्रुयेनिशी पूर्णावधी पडले होताशी ते अवभृत समरसी सहजे झाले मग आत्मबोधीची जे सुख हे संयमाग्नीचे होत शेष तोच पोरोडाशू देख घेतला धी एक आयशी आई यजनी मुक्त ते झाले त्रिभुवनी या यज्ञक्रिया तर्यानानी परिप्राप्यते एक द्रव्ययज्ञास्तपो यज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यथय संशितौ व्रताः एक द्रव्ययज्ञो मणिपती एक तपसामग्री निमजविधी एक योगयागोयादिजे सांगितले एकी शब्दे शब्दो यजिदे तो वाग यज्ञो म्हणजे ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञान यज्ञो हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठितादी साकडे परे जितेंद्रियासीच घडे योग्यता अवशे ते प्रवीणतेत भले आणि योग समृद्धी आथिले म्हणून आपण पाते केले आत्महवन अपाने जिह्वति प्राणम प्राणे पानम तथा परे प्राणापान गतिरुध्वा प्राणायाम परायणाः मग अपानाग्नीचे निमुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले की अभ्यास योगे एक अपानु प्राणी अर्पिती एक दोही ते निरुंधिती हे प्राणायामी मणिपती पंडुकुमरा भयदाहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः एक वज्रयोगक्रमे सर्वहार संयमे प्राणी प्राणो संभ्रमे हवन करिदी समस्त हे यज्ञशील जे यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले त्या विद्या जात जाळिता हे उरले निज स्वभावता हे अग्नी आणि होता उरेचिना जे यजितयाचा कामुपुरे जे विधान पुरे मागुते जे तुनी ओसरे क्रिया जात विचार जेथ नरिगे हेतू जेथन निगे ये द्वैत दोष संगे सिंबेचिना यज्ञशिष्टामृत भुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायं लोकोस्त यज्ञस्य कुतोन्यः कुरु सत्तम ऐसे अनादि सिद्ध सोखट हे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्मावंत्रे ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भावाले म्हणून ब्रह्म ते झाले अनायासे हेरा विरक्ती माळन घालेची त्या संयमाग्नीची सेवा न घडेची हे वया गुण करीतीची जन्मले साथ तयांचे ऐक धड नाही तयांचे परतरपुससी काही एवं बहुविधा यज्ञा विदता ब्रह्मणो मुखे कर्मजान विधितान सर्वा नेवं ज्ञात्वा विमोक्षसे ऐसे बहुती पर्यानेग ते सांगितले तुझ का याग ते विस्तारून वेदेची सांग म्हणितली आहाती
परी तेने विस्तारे काय करावे, याची कर्मसिद्ध जाणावे. हे तुले निकर्म बंधू स्वभावे पावे रणा. श्रेयान द्रव्यमयाद्यज्ञाच ज्ञानयज्ञ परंतप. सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. अर्जुना वेदुदयाचे मूळ, हे क्रिया विशेषे स्थूळ. तया नवाळीचे फळ स्वर्गसुख, ते द्रव्यादी आगुकीर होती. परिज्ञान यज्ञाची सरिण पवती, तैसी तारा ते संपत्ती दिनकरापाशी. देखय परमात्मा सुख निधान, साधा वयायोजिकी जन. येन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री, हे धावत्या कर्माची लाणी. ऐष्कर्म बोधाची खाणी, हे भुकेली आधणी साधनाची. येत प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिठी गेली. येणे इंद्रिये विसरले विषय संगू, मनाचे मनपण गेले. तेथ बोलाचे बोलक ठेले, या माझी सापडले ज्ञे दिसे. येत वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचा सोसू तुटे. येत न पाहता सहज भेटे आपण पे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. उपदेक्षन्ति ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे, तरी मनियाथी आणावे. तरी संताया भजावे सर्वस्वीसी. हे ज्ञानाचा कुरुठा, तिथे सेवा हा दारवंठा. तो स्वाधीन करी सुबटा ओळगोणी, तरी तनु मनो शिवे. कर्णाची लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित दे आपुले, तेही सांगदी उसली. देणी अंतःकरणे बोधले संकल्पान. यज्ञात्वा न पुनर्मोह, मेवं यास्यसि पांडव. द्रक्ष्यात्मन्यथो मयी. जयाची वाक्य उजिवडे, झाले चित्त निधडे. ब्रह्माची निपाडे निशंकू होय, तेवेळी आपण पेयासही ते. हे अशेषही भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. असे ज्ञान प्रकाशे पाहेल, तै मोहांधकारू जाईल. जय गुरुकृपा होईल पार्थागा. अपिचेदसि पापेभ्यस सर्वेभ्यः पापकृत्तमः. सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. जरी कल्मषाचा गुरु, तो भ्रांतीचा सागरू. व्यामोहाचा डोंगरू होऊन अससी, तरी ज्ञानशक्तीचे निपाडे थोकडे. ऐसे सामर्थ्याचे चोखडे ज्ञानिये. देखै विश्वभ्रमाईसा, जो अमूर्ताचा खडवसा. तो जयाजिया प्रकाशया पुरेची नाम. असे मनमळू, हे बोलताचे अतिकी डाळू. नाही येणे पाडे ढेसाळू तुझे जगी. यथै धांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते ऋजुन. ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. सांगई भुवनत्रयाची काजळी उधवली. ते प्रळयेचे वाटोळी कया भ्रपुरे. ही पवनाचे निकोपे, पाण्याची जो पळपे. तो प्रळयानुळू दडपे, तृणे काष्ठी काय. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते. तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. म्हणून असो हे न घडे, ते विचारिताची असंगडे. पुढती ज्ञानाची निपाडे पवित्र न दिसे. हे तज्ज्ञान हे उत्तम होये, आणि काही एक तैसे की आहे. तैसे चैतन्य का नोहे दुसरे गा. या महातेजाचे निकसे, तरी चोखाळू प्रतिबिंब दिसे. का गिवसिले गिवसे आकाश हे, ना तरी पृथ्वीचे निपाडे. कांटारे जडी गोडे, तरी उपमाज्ञानी घडे पंडुकुमरा. मनावणी बहुती परी पाहता, पुढता पुढती निर्धारिता. हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आथी. जैसी अमृताची चवी निवडिजे, तरी अमृताची सारिखी म्हणिजे. तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानीची. आता यावरी जे बोलणे, ते वायाची वेळू फेडणे. तव साचचे हे पार्थ म्हणे जे बोलत असा. परितेची ज्ञान केवी जाणावे. असे अर्जुने जो पुसावे, तव ते मनोगत देवे जाणितले. मग म्हणतसे किरीटी, चित्त देये गोठी. सांगिर ज्ञानाची भेटी, उपाओ तुझ. श्रद्धावान लभते ज्ञानम, तत्पर संयतेंद्रियः. ज्ञानम लब्ध्वा पराम शांती,
मचिरेणाधिगच्छति तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया दयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही जो मनाची चाडण सांगे जो प्रकृतीचे केले नेघे तो श्रद्धेचे निसंभोगे सुखिया झाला तया ते जिवसित ते ज्ञान पावे निश्चित जया माझी आचुंबित शांती असे ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार जीव पुढे मग जेवती वास पाहिजे तेवती शांतीची देखीजे ते तर आप परुहे नेणे निर्धारिता ऐसा उत्तरोत्तरू ज्ञानबीजाचा विस्तारू सांगतासी अपारू पर्यासो आता आज्ञश्चा श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायम लोकोस्ति ऐके जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही त्याची जियाले म्हणो काही वरी मरण सांग शून्य जैसे का गृह तैसे जीवित दे समूह ज्ञानहीन अथवा ज्ञान की रापू नोहे परिते चाणे की जरी वाहे तरी ते जिव्हाळा काय आहे प्राप्तीचा पै वाचून ज्ञानाची गोठी कायशी ते आस्तायन जरी मानसी तरी तो संशय रूप होतासी पडिला जाण जे अमृतई परी नावडे जे सावियाची रोच कुजई पडे ते मरण आले असे पुढे ते जाणोय की विषय सुखे रंजे तो ज्ञानेशीची माझे तो संशय अंगीकार जे भ्रांती नाही मग संशयी जरी पडिला तरी निभ्रांत जाणनासला तो ऐक परतरा मुकला सुखासी गा जया काळ जरू अंगी बाणे तो शीतोष्णे जैसी नेणे आगी आणि चांदिने सरिसेची मानी तैसे साचा आणि लटिके विरुद्धानी निके संशयी तो नोळखे हिताहित हा रात्री दिवसू पाही तैसा जात्यांडा ठाऊवा नाही तैसे संशय असता काही मना नाही योग संन्यस्त कर्माणम ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणि निबधनंती धनंजय मनवनी संशयाहुनी थोर अनिक नाही पाप घोर हा विनाशाची वागुर प्राणियासी येणे कारणे तो आत जावा आधी हाची कुजिणावा जो ज्ञानाची आभावा माझी असे जय अज्ञानाचे गडद पडे तया बहुसमनी वाढे म्हणून सर्वथा मार्ग मोडे विश्वासाचा हृदयी हाची न समाये बुद्धी ते गिवसुनी ठाये हे संशयात्मक होय लोकत्रय तस्मात् ज्ञान संभूतम हृत्स्थम ज्ञानासिनात्मनः चित्वैनं संशयं योग मातिष्ठोत्तिष्ठ भारत हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञान कर्म संन्यास योगो नाम चतुर्थोऽध्यायः श्रीकृष्णार्पणम्। मागे पुढे थोड्या ओव्या आहेत. स्वामी महाराजांच्या आदेशानुसार ही ज्ञानेश्वरी आपण त्याला साक्षी आहात की ऐसा जरी थोरावे तरी उपाय के अंगवे जरी आती होय बरवे ज्ञान खड्ग तरी तेने ज्ञानशस्त्रे तिखटे खळुहा निवटे मग निशेष खता फिटे मानसीचा या कारणे पार्था नाशु करुणे हृदयस्था संशयासी ऐसे सर्वज्ञांचा बापू जो श्रीकृष्ण ज्ञानदीपू तो म्हणतसे सकृपू ऐके राया तवया पूर्वापर बोलाचा विचारुणी कुमरू पंडूचा कैसा प्रश्न अवसरीचा करिता होईल ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती म्हणे पैल कथा ज्या बरवेपणी ही जी 8 रसांची ओवाळणी तो सजनांची आईनी विसावा जगी
तो शांतोची अभिनवेल हे समुद्रावनी सखोल अर्थ भरित परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडी अनुभवावी ना तरी कामे तयाची इच्छा फळे कल्प वृक्ष जैसा बोलू व्यापक होय दैसा धान द्यावे तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी जेत साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती ऐसे लावण्य गुणकुळवती आणि पतिव्रता आधीज साखरा आवडे तेची जरी ओखदा जोडे तरी सेवावी नाका कोळे नावा नावा सहजे मलया निंदू मंदू सहजे मलया निळू मंदू सुगंधू तया अमृताचा होय स्वादू आणि तेथे जी जोडे नादू जरी दैवगत्या तरी स्पर्शे सर्वांग निववे स्वादे जिव्हे ते नाचवे तैसे कथेची ऐकणे एक श्रवणाची होय पारणे आणि संसार दुःख मूळवणे विकृती विणे जरी मंत्रेची वैरी मरे तरी वाया का बांधावे कटारे रोग जाय दूध साखरे तरी निंबका प्यावा तैसा मनाचा मानून करिता इंद्रिया दुःख न देता मोक्ष वसे श्रवणाची माझी मनवणी आथिली आराणुका हितार्थु हानिका ज्ञानदेव म्हणे ऐका निवृत्तीदासू इति श्री ज्ञानदेव रचिताय भावार्थ दीपिकाय चतुर्थोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5 अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगञ्च संससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितं मग पार्थो श्रीकृष्णा ते म्हणे हा हो हे कैसे तुमचे बोलणे एक होय तरी अंतःकरणे विचारूये सकळ कर्मांचा संन्यासू तुम्हीची निरोपीला होता बहु असो तरी कर्मयोगी केवी अतिरसो पोखितसा पुढती ऐसे द्व्यर्थ हे बोलता आम्हाने न तयांच्या चित्ता आपुले चाडे श्री अनंता ओमजून होय ऐके एक सारा ते बोधिजे तरी एकनिष्ठाची बोलिजे हे आणिके काय सांगिजे तुम्हा प्रती तरी याची लागी तुमते म्या रावळासे विनविले होते या परमार्थो ध्वनिते न बोलावा प्रेमागिला सो देवा आता प्रस्थिती उकलू देखावा सांगैदो ही माझी बरवा मार्गू कवणू जो परिणामीचा निर्वाळ अचुंबितू ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची तैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्ग तरी बहुसाल सांडे तैसे शोकासन सांगडे सोपे होय हे नि अर्जुनाची नि बोले देवमणी रिसले होईल ऐके म्हणितले संतोषोनिया एका कामधीन वैसी माय सदैवाजया होय तो चंद्रुई परिलाये खेळाव्या पाये पा श्री शंभूजी प्रसन्नता तया उपमन्यूची आरता काय क्षीराब्धी दूध भाता देई जयची नाम तैसा औदार्याचा कुरुठा श्रीकृष्ण आपू झालिया सुभटा का सर्व सुखांचा वसवटा तोशिनो हावा चमत्कारू कैसा गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा आता आपुलिया सवेशा मागावा की म्हणून अर्जुने म्हणितले ते हसून रे दिधले तेजी सांगेन बोलिले काय कृष्णे श्री भगवान वाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकराउभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते तो म्हणेगा कुंदी सुता हे संन्यास योगू विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्ही होती तरी जाना आणिणा सकळा हा कर्मयोग कीर प्रांजळा तैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी तैसे सारा सार पाहिजे तरी सोपहाची देखिजे येणे संन्यास फळ लायजे अनायासे आता याची लागी सांगेन तुझ संन्यासाचे चिन्ह मग सहजे अभिन्न जाणसी तू
ज्ञेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते धरी गेली याची से न करी न पवता चाड न धरी आणि मी माझी ऐसी आठवण विसरले दयाची अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर जो मने ऐसिया झाला संगीतोजी सांडिला मनवणी सुखे सुख पाहाला अखंडित का गृहाधिका आघावे हे काही न लगे ते जावे जे घे ते झाले स्वभावे निसंगू म्हणवणी देख याग्नी विझोनी जाये मग जे राखोंडी केवळू होय तै तुय कापुसे घेऊसवेची आपरी तै सास तेनी उपाधी नाकडे जे तो कर्म बंधी दयाची बुद्धी संकल्प नाही मनवणी कल्पना जै सांडे तै जिगा संन्यासू घडे हे कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू सांख्य योग पृथक बाला प्रवदन्ति न पंडिता एकमप्यास्थित सम्य गुभयोर्विंदते फलम हे रवितरी पार्था मूर्ख होती सर्वथा सांख्ययोगू संस्था जाणती केवी सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न हे रवी दीपा प्रतिकायानान प्रकाशवादी पै सम्यक येणे अनुभवे हे अनुभव यत्सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यञ्च योगञ्च यः पश्यति स पश्यति आणि सांख्य जे पाविजे त्याची योगी गमिजे म्हणून ऐके होई ते सहजे या परी देखै आकाश आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसी ऐक योग संन्यासा ओळखे जो तयासीच जगी पाहाले आपण पेतेने जी देखिले या सांख्य योग जाणवले भेदे विण संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः योग युक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमथा वैला पावे एरा योग स्थिती जया सांडे परिप्राप्ती कै न घडे संन्यासाची योग युक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया जैसे समुद्री लवण न पडे तर वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा तैसे संकल्पोनी काढिले दयाचे मन चैतन्य झाले तेने एकदेशीय परिव्यापिले लोकत्रयम आता करता कर्म करावे हे खुंटले त्या स्वभावे आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् जे पार्थातया देही मी ऐसा ठेवून आहे तरी कर्तृत्व कैसे काही उरे सांगई ऐसे तनुत्यागे विना अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता एरवी अनेकांची परी तोही एक शरीरी असे शाई व्यापारी भरत दुसे तोही नेत्री पाहे श्रवणू ऐकतू आहे पर ते तिचा सर्वथा नोहे नवल देखे स्पर्शाशी तरी जाणे परिमळू सेवी घ्राणे अवसरोचित बोलणे तयाई आठी आहाराते स्वीकारी त्याजावे ते परिहरी निद्रेची अवसरी निधीजे सुखे इच्छा वशे तोही गा चालतू दिसे पै सकळ कर्माईसे राहटे खीर हे सांगो काही एकैक वासाधिक
आणि निमिषोन्निमिष आदी करुणे पार्थातयाचे ठाई हे आघवेची आथी पाही परितो करता नभे काही प्रतीती बळे दै भ्रांती से जे सुतला तै स्वप्न सुखे भूतला मग तो ज्ञानोदयीचीला म्हणवणिया ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा आताधिष्ठान संगती अशेषा इंद्रिय वृत्ती आपुलालियार्थी वर्ततहाती दीपाची नि प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्मजात दैसे योगयुक्ता तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नाकळे जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये देखय बुद्धीची भाष नेणिजे मनाचा अंकुरुणोदय जे ऐसा व्यापार तो बोले जे शारीरुगा हेच मराठे परेशी तरी बाळकाची चेष्टा जैशी योगी कर्मे करीती दैशी केवळा तनु मग पाच भौतिक संचले जेव्हा शरीरासे निदेले ते मनची रहाटे एकले स्वप्नी जेवी नवलायके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा द्याऊन होऊन दिवसगरा परी सुखदुःखे भोगी इंद्रियांच्या गावे नेणिजे ऐसा व्यापार जो निपजे तो केवळ उगा म्हणजे मानसाचा योगी तोही करीते परी कर्मे ते न बंदी जाते हे सांडिली आहे संगती हम भावाची आता झालिया भ्रमहत तैसे पिशाच्याचे चित्त मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे स्वरूप तरी देखे आळविले ऐके शब्द बोले मुखे परिज्ञान नाही हे असो काजे विना जे जे काही कारण हे केवळ कर्मजान इंद्रियांचे मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते ओळख अर्जुना ते म्हणे हरी ते बुद्धी धुरे करुणे कर्म करीती चित्त देऊनी परिती नैष्कर्म्यापासून मुक्त दिसती जे बुद्धीची ठाऊणी देही अहंकाराची सीची नाही म्हणून कर्म करिता पाही चोखाळले अगा करीते नवीन कर्म तेची ते नैष्कर्म्य जाणती सुवर्म गुरुगम्य जे आता शांतरसाचे भरिते सांडिताय पात्राते जे बोलणे बोला परवते बोलवले येत इंद्रियांचा पांगू तया फिटला आहे चांगू तयासीची आधी लागू परिसावया हा सो आधी प्रसंगू न संडीपा कथा लागू होईल श्लोक संगती भंगू म्हणवणिया ते मना आकळिता कुवाडे घासुसिता बुद्धी नातुडे ते दैवाची निसुरवाडे सांगवले तुझ ते शब्दातील स्वभावे ते बोलीची जरी भावे तरी आणखी काय करावे कथा सांगे हा आरती विशेषू श्रोतयांचा म्हणे संवाद दोघांचा परिसोनी परिसा सांगेन तुझ निरुते चित्त देई युक्त कर्म फलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्टिकी अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते तरी आत्मयोगी आथिला तो कर्मफळासी विटला तो घर रिघो निवरिला शांती जगी एरू कर्मबंधे किरीटी अभिलाषाची गाठी कळासला खुंटी फळभोगाच्या सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही न कारयन फळाची हागे तैसे कर्म करी आघवे मग नकी जेची ने भावे उपेक्षी जो याकडे वासू पाहे ते होते सुखाची सृष्टी होय तो म्हणे ते तराये मा बोधू नवद्वारे देहे तो असं तुझी परी नाहे न करी गायी फलत्यागी न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफल संयोगम वा वस्तु प्रवर्तते जैसा का सर्वेश्वरू
पाहिजे तव निर्व्यापारू परी तो चिरची विस्तारू त्रिभुवनाचा आणि करतायसे म्हणेपे तरी कवने कर्मी न शिंपे जे हातो पाहून लिंबे उदास वृत्तीचा योग निद्रा तरी न मोडे सळू न पडे परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले जगाच्या जीवी आहे जगाचा काही नोहे जगची हे होय जाये तो शुद्धी नेणे नादत्ते कसचित पापम न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मोह्यन्ति जन्तवः पाप पुण्य अशेषे पासीची असतू न देखे आणि साक्षी होऊन टके हिरी गोठी गायसी पै मूर्तीचे नि मेळे तो मूर्तची होऊनी खेळे परी अमूर्तपण न मळे दादुलयाचे तो सृजी पाळी संहारी असे बोलती जे चराचरी ते अज्ञान गावधारी पंडुकुमरा ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परं ते अज्ञान जैसमुळ तुटे ते भ्रांतीचे मसैरे फिटे मग करतो तू प्रगटे भज ईश्वराचे हे दैश्वर विकू करता असे मानले जरी चित्ता तरी तोची मी स्वभावता आधीची आहे ऐसेने विवेके उदो चित्ते भेदू कैसा त्रिजगती एके आपुलिया प्रतीती जगची मुक्त तैशी पूर्व दिशेच्या राऊळी उदया येताजी सूर्य दिवाळी की येरी दिशा तियेची काळी काळी मान आहे तद्बुद्धयस्तदात्मानस तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः बुद्धिनिष्ठै आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अरणिशी ऐसे व्यापक ज्ञान भले चिया हृदयागी वसिता आले तयांची समता दृष्टी बोले विशेषू काही एक आपण पाची जैसे ते देखते विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलू येथ दैव जैसे कवतिके कैची दैन्यन देखे विवेक हा नोळखे भ्रांती तेजी ना तरी अंधकाराची वाणी तैसा सूर्य न देखे स्वप्नी अमृत नायके कानी मृत्युकथा हे असो संतापू कैसा चंद्रुण स्मरे जैसा भूती भेदून नदी दैसा ज्ञानी येते विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गभिहस्तिनी शुनिचैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः मग हा मशकु हा गजू कि हा श्वपचु हा द्विजू पहिलई तरु आत्मजू हे उरले के ना तरी हे धेनु हे श्वान एक गुरु एक हीना हे असो कैचे स्वप्न जागतया हे तर भेदू देखे की देखावा तरी आंभा उरला होवावा तो आधीची नाही आघवाता विषमुखाई इहैवतैर्जित सर्गो येषां साम्ये स्थितं मनाः योषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः मनावणी सर्वत्र सदा सम ते आपणचे अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे हे विषय संगुण सांडिता इंद्रियातेन दंडिता परिभोगिली निसंगता कामने विण हे लोकाची नि आधारे लौकिकेची व्यापारे रि सांडिले निदसुरे लौकिकू हे तैसा जना माझी खेचरू अस तुझी जनानो हे गोचरू तैसा शरीरी परी संसारू नोळखे दयाते हे असो पवनाची नि मेळे तैसे जळीची जळ लोळे ते आणखी म्हणते वेगळे कल्लोळ हे तैसे नाम रूप दयाचे हे रवी ब्रह्मचितो साचे मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा ऐसेने समदृष्टी जो होय ह्या पुरुषा लक्षणही आहे अर्जुना संक्षेपे सांगेन पाये अच्युत म्हणे न प्रहुरुषेत प्रियं प्राप्य नो द्विजेत प्राप्य च प्रियं स्थिर बुद्धिर सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणि स्थितः तरी मृगजळाचे निपुरे तैसे न लोटिजे का गिरीभरे
तैसा शुभाशुभी न विकरे पातली आजो तोची तो निवृता समदृष्टी तत्वता हरिमणे पंडुसुदा तोची ब्रह्म बाह्यस्पर्शेषु सक्तात्मा विंदत्यात्मनि यत्सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते दयापण पे सानुणे कही इंद्रिय ग्रामावरेणेची नाही तो विषय न सेवी हे काय विचित्र येत स्वसुखाचे नि अपारे सुरवाडलेनी अंतरे रचिला मनोनी बाहिरे पाऊल न घाली अंगई कुमुद दळाची नि ताटे तो जेविला चंद्रकिरणे चौखटे तो चकोरू काळी वाळुवंटे चुंबितू असे तैसे आत्मसुख उपाईले तयासी आपण पेजी फावले त्या विषय सहजे सांडवले म्हणो काही हे रवी तरी कौतुके विचारुणी पाहे पानिके या विषयांची निसुखे झकविती गौ हे हि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधहा जे आपण पे नाही देखिले त्याची इंद्रियार्थी रंजने ना तरी मृगे तृषा पीडिते संभ्रमे विसरोणी जळाते तोय बुद्धी बरडिते ठाकोणी येती तैसे आपण पे नाही दिठे तया ते स्वसुखाचे सदा खराटे तयासीचे विषय गोमटे आवडती हे बोलणेची सारिखे नव्हे तरी विद्युत स्फुरणे कान पाये जगा माझी सांगय वात वर्षात बुधरे ऐसे अभ्रछायाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवळारे करावी का म्हणून विषय सुख जे बोलिजे जे निर्णता गावाया जल्पिजे ऐसे मौर्गा म्हणजे विषकंदाते ना तरी बहुमाना मंगळू रोहिणी ते म्हणते जळू तैसा सुखप्रवादू बरळू विषयुगुहा हे असो आघवी बोली सर्प फणीची सावली ते शीतल होईल केतुली मोषगासी तैसा मिषकवळू पांडवा मीनून सेवी तवची बरवा तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे हे विरक्ताची दिठी हे निहाळीजे किरीटी हे पांडुरोगाची पुष्टी सारिखे दिसे मनावने विषय भोगे जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे ते अंतरनेणती बापुडे म्हणून अगत सेवने घडे सांगे पूय पंगीचे किडे काय चिळसी घेती तया दुखिया दुःखजी जिव्हार ते विषय कर्दमीचे दरदुर ते भोग जळीचे जळचर सांडिते घेवी आणि दुःख योणीची या आहाती तिया निरर्थका तरी नव्हती तरी विषणवांवरी विरक्ती धरिती जीव गर्भवासादी संकट का जन्म मरणेचे कष्ट हे विसावे विन वाट व्हावी कवने जरी विषयी विषयो सांडिजेल तरी महादोषिके वशिजेल आणि संसारू शब्दू नव्हेल तिगा जगी म्हणून अविद्या जात नाथिले ते तिची साच दाविले ती सुखबुद्धी घेतेले विषय दुःख या कारणे गा सुभटा हा विचारिता विषय ओखटा तू झने कह्या वाटा विसरून जासी पय्या ते विरक्त पुरुष त्याची तिगा जैसे विष निराशा त्या दुःख धाविले नावडे शक्नोति हैवयस सोढुम प्राक्षरीर विमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगम सयुक्त सुखी नरः ज्ञानियांच्या हनठाई याची मातुही किरणाही देई देह भावजी स्ववश केले जया ते बाह्याची भाष नेनिजेची निशेष अंतरी सुख एकाती परिते वेगळेपणे भोगिजे तैसे पक्षी फळ चुंबिजे तैसे नव्हे तेथ विसरिजे भोगते पणही भोगी अवस्था एकी उठी ते अहंकाराचा चळू लोटी मग सुगेची घियाटी गाढेपणे ते आलिंगन मेळी होय आपे आप कवळी तेथ जळ जायचे जळी वेगळे न दिसे शिवायू हारपे तेथ दोन्ही भाष लोपे तैसे सुख चिवरे स्वरूपे सुरती तिये
द्वैताची भाष्ट जाय मग म्हणो जरी एकची होय तरी ते साक्षी कवणू आहे जाणते जे योंत सुखोंतरारामस तथांतर ज्योतिरेवयः सयोगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति लभन्ते ब्रह्मनिर्वाण मृषय क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानस् सर्वभूतहिते रताः म्हणावणी असो हे आघवे एथन बोलणे काय बोलावे ते खुणाची पावले स्वभावे आत्मा राम जे ऐसे सुखे मातले आपण पाची आपण गुंतले ते मी जाणे निखिळ ओतले सामरस्याचे ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर कि महाबोध विहार केले जैसे काचे ते ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे आंगिक हे बहु असो एक वानिसी काही तू संतस्तवनी रतसी तरी कथेची सेन करीसी की निघाळी बोल देखसी सनागर परितोरसातिशयो मुकुळी मग ग्रंथार्थ दीपू जळी करी साधू हृदय रावळी मंगळ उखा ऐसा श्री गुरुचा उवाईला निवृत्तीदासासी पातला मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तेची ऐका अर्जुनानंद सुखाच्या डोही एक सरा तळूची घेतला जिही मग स्थिरावनी तेही तेची झाले अथवा आत्मप्रकाशी चोखे जो आपण पेची विश्व देखे तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल जे साचोकारे परम नाते अक्षर निसीम जे गावीचे निष्काम अधिकारी जे महर्षी वाढले विरक्ता भागा पिटले ते निसंशया पिकले निरंतर काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां जे विषयांपासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले ते निश्चित जेत सुधले चितीचिना ते परब्रह्म निर्माण हे आत्मविधानचे कारण ते चिते पुरुष जान पंडुकुमरा जे देहेची ब्रह्मत्वाले हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवांतरे भ्रो प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रियमनोबुद्धिर् मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधो यः सदा मुक्त एव सः तरी वैराग्याचे निआधारे जे विषय दौडणी बाहिरे शरीरी कंदरे केले म्हण सहजे ती संधी भेटी जेत भ्रुपल्लभा पडे गाठी तेत पाठी मोरी दिठी पारखोनिया सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योमगामी करीती तेत जैसी रथ्योदके सकळे घेऊन गंगा समुद्री मिळे मग एक एक वेगळे निवडू नये तैसी वासरांतराची विवंचना मग पैसी पारुखी अर्जुना जेवळी गगनी लयो मना पवने कीजे जे ते संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे तैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही तैसे मन येथ मुद्दल जाय मग अंभावाधिक के आहे मनवनी शरीरेची ब्रह्म होय अनुभवी तो भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति हरि ओम दत्सदिति
श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु। आम्ही मागहन सांगितले जे देहीचे ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले मनोनिया। नियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोणी हे पार पातले ते आपण पे करून निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचाचे चिरूप होऊन ठेले। सायोग युक्तीचा उद्देशू जेथ बोलिला ऋषिकेशू तेथ अर्जुनु सुदंशु मनवून चमत्कारला। ते देखील या कृष्णे जाणितले मग हसोनी पार्था ते म्हणितले काही बाचित्त उवाईले ये बोली तुझे। तवा अर्जुन म्हणे देवो परचित्त लक्षणांचा राव भला जाणितला जिभाव मानसू माझा। माझे काही विवरोनी पुसावे ते आधीची जाणितले देवे तरी बोलले तेजी सांगावे विवळ करुणी। हे रवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा तो पवन्याहुनी पाय उतारा सोपा जैसा तैसा सांख्याहुनी प्रांजळा आम्हा सारिखिया भोळा। येता हाती परी काही काळा तो सा होयेवर विस्तरले तरी सांगावा साध्यंतुच तव श्रीकृष्ण म्हणती हो का तुझा हा मार्ग गमला निका तरी काय झाले आहे सुखे बोलो। अर्जुना तू परिससी परिसोन्यानुष्ठिसी तरी आम्हासीची वाणी सांगावयाची। आधीची चित्त मायेचे वरी मिश झाले पढियंत याचे आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवन जाणे। ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी कि नवया स्नेहाची सृष्टी हे असो निजे दृष्टी हरीची वाणू। जे अमृताची ओतली की प्रेमाची पिवणी मातली म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघोनेने। हे बहु जे जे जल्पी जेला तेथे कथेचे फाकू होईल परिते स्नेह रूपान येल बोलवरी। मनवणे विसुरा काय येणे तो ईश्वरू कवळावा कवणे जो आपुले मान नेणे आपणची तरी मागील ध्वनी आतो मज गमला सावियाची मोहितू जे बलात्कार्य असे म्हणतू परिस बापा। अर्जुना जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे
निरूपी जेल तयाचा कवन उपेगू अध्वाधिकार प्रसंगू कवना उक्ता से ये ठाई त्यागवेची पाही सांगेन आता तू ऐसे म्हणून श्री हरी बोलिजेल ते पुढारी कथा आहे श्री कृष्ण अर्जुनासी सांगू न सांगोनी सांगेल योगू तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्ती दासू इति श्री ज्ञानदेव रचितायां भावार्थदीपिकायां पंचमोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरु चरणारविन्दार्पणमस्तु ओम 7:30 पर्यंत ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 मगराया दे म्हणे संजयो तोच अभिप्रायो अवधारिजो कृष्ण सांगती आता जो योगरूप सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायण ये तेजी अवसरी पाहुणे पातुलो आम्ही कैसी दैवाची आगळी नेणेजे जैसे तान्हेलिया तोय सेविजे के तेजी चवी करुणी पाहिजे तव अमृत आहे तैसे आमा तुमा झाले जे आडमुठी ततो पावले तव धृतराष्ट्रे म्हणितले हे नपुसो दूते संजय आयेने बोले रायाचे हृदय चोजवले जे अवसरी आहे घेतले कुमारांचिया हे जाणून मनी हशिला म्हणे म्हातारा मोहे नाशिला हे रवी बोलू तरी मला झाला अवसरी परिते दैसे कैसीने होईल जात्यंदू कैसे पाहेल तेवीची रुसे घेईल म्हणून भी परी आपण चित्ती आपुला निकिया परी संतोषला जे तो संवाद फावला कृष्ण अर्जुनांचा तेने आनंदाचे निधालेपणे साभिप्रायांत करणे आता आदरेसी बोलणे घडेल दया तो गीते माझी षष्टीचा प्रसंग असे आईणीचा तैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू झाला तैसे गीतार्थाचे सार जे विवेक सिंधूचे भार नाना योग विभव भांडार उघडले का जे आदी प्रकृतीचे विसवणे जे शब्द ब्रह्माशी न बोलणे येथून गीतावलीचे ठाणे प्ररोह पावे तो अध्याय 6 वरी साहित्याची बरवा सांगी जाईल मनोनी परिसावा चित्त देऊनी माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता ते पैजा जिंके हैसी अक्षरे रसिके मेळवीन ये कोळिकेचे ने पाडे दिसते नादीचे रंग थोडे वेधे परिमळाचे बीक मोडे जयाचेनी ऐका रसाळपणाची आलोभा ही श्रवणेची होते जिभा बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका सहजे शब्द तरी विशो श्रवणाचा परी रसाणा म्हणे रस्यो आमुसा घराणाची भाव जाय परिमळाचा हातोची होईल नवल बोलते रेखेची वाहने देखता डोळ्याही पुरो लागे धनी हे म्हणते उघडली घाणी रूपाची हे तर संपूर्णपण उभारे ते तर म्हणची धावे बाहिरे बोलो भोजाया विष्करी आलिंगावया ऐशी इंद्रिया पुलाली आज भावी झोमते परी तो सरीसे पणेची बुझावी तैसा एकला जगचे ववी सहस्र करू तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण पादया भावज्ञा भावती गुण चिंतामणीचे हे असो तू या बोलाची ताटे भली वरी कैवल्य रसे ओघरिली हे प्रतिपत्ती मी या केली निष्कामासी आता आत्मप्रभानीच नवी तेची करुणी ठाण देवी जो इंद्रिया ते चोरुणी देवी तयाशीच भावे
हेत श्रवणाची नि पांगे विन श्रोतया होवावे लागे हे मनाची नि निजांगे भोगिजे गा आज बोलाची वाली बफेडिजे आणि ब्रह्माची याची अंगा घडजे मन सुसकेची सुरवाडजे सुखाची माझी ऐसे हळुवारपणे जरी येईल तरीच उपेगा जाईल हिरवी आघवे गोठी होईल मुखिया बैरयाची परे ते स्वाता आघवे न लगे श्रोतया ते कडसावे जे अधिकारी स्वभावे निष्काम कामो जे आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी ते वाचून येथेची गोडी नेणती आणि गम तैसा वायसी चंद्र नोळखिजे तैसा प्राकृती हा ग्रंथो नेणिजे आणि तो हिमांशुचे विखाजे चकोराचे तैसा सज्ञानाची दर्या ठाव आणि अज्ञानाची आण गाव म्हणून बोलावया विषय भाव विशेषू नाही परी अनुवादलो मी प्रसंगे ते सज्जने उपसावे लागे आता सांगेन काय श्रीरंगे बोलले जे परी ते मनाच्या कानी ऐकावे ते ना तरी जे धातू आदाही न जोडे ते लोहीची पंधरे सापडे जरी दैवयोगे चढे परिसुहाता तैसे गुरुकृपा होय तरी करिता काय आपुन होय म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे तेने कारणे मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावीन अतींद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी ऐका यशस्त्रिय औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तो म्हणे पार्था दत्तची तू होई आता श्री भगवान वाच अनाश्रित कर्मफलम कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ऐके योगी आणि संन्यासी जनी हे एकजिसिनाने झणीमानी हे रे विचारी जती जव दोन्ही तव एकजी दे सांडजे दुजया नामाचा भासू तरी योगो तो जी संन्यासू पाता ब्रह्मिनाया अवकाशू दोही माझी तैसे नामाची ज्ञानारिसेपणे एका पुरुषा ते बोलावणे का दोही मार्गी जाणे एकाजी ठाया ना तरी एकची उदक सहजे तरी सिनाना घटी भरिजे तैसे भिन्नत्व जाणजे योग संन्यासाची ऐके सगळ संमते जगी अर्जुनागा तोची योगी तो कर्मे करुणी रागी नोहेची फळी तैसी महिये बुद्धिजे अहमुद्धीन सहजी आणि तिथीची ती बीजे अपेक्षिना तैसा अनवयाची न्याधारी जातीचे न्यनुकारी जे जेने अवसरे करणे पावे ते तैसेची उचित करी परी साठो पुनोये शरीरी आणि बुद्धी करुणी फळवेरी जायची ना ऐसा तोजी संन्यासी पार्थागा परियेसी तोची भरवेसिनिशी योगीश्वरू वाचुनी उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे सांडावे बद्धक तरी टाको टाकी आणिक मांडीची दो तैसा क्षाळून आले पोहेकू सवेची लावीजे आणिकू तैसीनी आग्रहाचा पायकू विचंबे वाया गृहस्थाश्रमाचे ओछे कपाळी आधीचे आहे सहजे की तेज संन्यास वाठे विजय सरीचे बुडती म्हणावणी अग्नी सेवा न सांडिता कर्माची रेखा नो लांडिता हाय योग सुख स्वभावता आपण पाची यम संन्यासमिति प्राहुर योगम तम विद्धि पांडव नह्य संन्यस्त संकल्पो योगी भवति कश्चन ऐके संन्यासी तोची योगी ऐसी एक वाक्य तेची जगी उठी उभविली अनेके शास्त्रांतरी येत संन्यासी संकल्प तुट योगाचे सार भेटे ऐसे अनुभवाची निधटे साची दया आरुक्षोर मुनेर योगम कर्म कारण मुच्यते योगारूढस तस्यैव शमः कारण मुच्यते आता योगाचळाचा निमथा तरी ठाकावाती पार्था तरी सोपानाया कर्मपथा चुकाझणी येणे यमनियमांची नितळवटे रिगे आसनाचे पाऊल वाटे येई प्राणायामाचे निआडकंठे वरवतागा मग प्रत्याहाराचा धाडा जो बोधीची पाया निसरडा येत हटी सांडिती होडा कडे लगम तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे नखी लागेले ढाळे ढाळे वैराग्याची
ऐसा पवनाचे ने पाठारे येता धारणेचे ने पैसारे क्रमी ध्यानाचे चवरे सापडे तव गतया मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव हेत साध्य साधना घेव समरसे होय हेत पुढील पैसू पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐसे सरिसी भूमिके समाधी राय येणे उपाय योगारूढू जो निरवधी झाला प्रौढू तयाचे चिन्हांचा निवाडू सांगै नायके यदा हिनेंद्रियार्थेषु न कर्म स्वनुषज्जते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोचती तरी जयाची इंद्रियांची घरा नाही विषयांची येरधारा तो आत्मबोधाची ओवरा पहुडलासे जयाचे सुखदुःखाचे नियांगे झगटले मानजचे ओ नेघे विषय पासी आलिया से नरगे हे काय म्हणवणी इंद्रिय कर्माच्या ठाई वाढिनली परी कही फळे तुझी चाड नाही अंतकरणे असते निधे तुला जो तुझी दिसे निधेला तोची योगारूढ भला ओळखे तू ते अर्जुन म्हणे अनंता हे मज विस्म बहु ऐकता सांगे दयाईशी योग्यता कवणे दे उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत आत्मैव ह्यात्मरो बंधू रात्मैव रिपुरात्मनः वासो नि श्रीकृष्ण म्हणे तुझे नवलना आहे बोलणे कवणासी काय दिजेल कवणे अद्वैतीये पै व्यामोहाची सेजे बळिया विद्या निद्रितू होईजे ते वेळी दुःस्वप्न भोगीजे जन्म मृत्यूचा पाठी अवसात ये छेवो तैते आघवेची होय वाओ ऐसा उपजे नित्य सद्भाव तोय आपण पाची मनवणे आपणची आपण या धातू खिजत वसे धनंजया चित्त देऊनी नाथिलिया द्याभिमाना बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः मनस्तु शत्रुत्वे वर्धेतात्मैव शत्रुवत हा विचारून अहंकारू सांडिजे मग असतीची वस्तू होईजे एरवी कोश कीटकाची परी तो आपण यापन वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी कैसे प्राप्तीची वेळे निदैवांधळेपणाचे डोहळे की असते आपुले डोळे आपण झाकी का कवण एकू भ्रमलेपणे मी तो नव्हेगा चोरलो म्हणे ऐसा नातीला छंदू अंत करणे घेऊन ठाके हे रवी होय ते तोची आहे काय की जे बुद्धी दैशी नोहे देखा स्वप्नीची निघाये की मरेसाचे जैशी देशुकाची नियांग भारे नळिका भोवी नरिरी मोहरे ते निवडावे परिणपुरे मनशंका वयाची मान पिळी हटवे हे आवळे तू नळी धरुणी ढाके म्हणे बांधला मी फुडा ऐस्या भावनेची पडे खोडा की मोकळ्या पायाचा चवडा गोविया धिके ऐसा का जे विना तुडला तो सांगपा काय आणिके बांधिला मगन थोडी जरी नेला तोडून अर्धा म्हणवणी आपणचे रिपू येणे वाढविला हा संकल्पू हेर स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नाथिले नेघे जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्तैस्तुच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः तया स्वान्तःकरणजिता सकळकामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही तैसा केडाळाचा दोष जाये तरी पंधरे तेची होये तैसे जीवा ब्रह्मत्वाये संकल्प लोपी हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया तैसा देहांकारू नाथिला हा समूळजयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीची आहे आता शीतोष्णाची वाहणी तेत सुखदुःखाची कडसणी येण समाधी गाये बोलणी मानापमानांची जे जिये वाटा सूर्यू जाये तेवते तेजाचे विश्व होये तैसे तया पावे ते आहे तोची म्हणवणी एक मेघवनी सुटती धारा या नृपती जैसिया सागरा
ऐ शुभाशुभे योगेश्वरा नवधियाने जो हा विज्ञानात्मको भावो तया विवृता झाला वावो मग लागला जो भावो तव ज्ञान दे तोची आता व्यापकू की एक देशी हे वहा पोही जे ऐशी ते करा विठेलिया पैशी तुझे नवीन ऐसा शरीरीची परी कौतुके परब्रह्माची निपाडे तुके जेणे जिंतिले के इंद्रिये गा तो जितेंद्रियू सहजे तोची युगयुक्तू म्हणजे जेणे साणे थोरणे जे खवणे काळी देखे सोनयाचे निखळा मेसोसने ढिसाळ आणि मातीयेचे डिखळ सरिसेची मानी पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे देखे दगडाची निपाडे निचाडू ऐसा सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ते दसुहृदानी शत्रु का उदासु आणि मित्रु हा भाव भेदू विचित्रू कल्पू कैसा तया बंधू कोण काह्याचा द्वेष्या कौणू तयाचा मेची विश्वाईसा दयाचा बोधू झाला मग तयाची दिठी अधमोत्तमासे किरीटी काय परिसाची कसवटी वाणिया कीजे ते जैशी निर्वाण वर्णोची करी तैसी जयाची बुद्धी चराचरी होय साम्याची उजरी निरंतर जे ते विश्वालंकाराचे विसुरे तरी हाती नाने आकारे तरी घडले कधी भांगारे परब्रह्मे ऐसे जाणणे जे बरवे ते फावले ते आखवे म्हणून हाच वाच न झकवे येणे आकार चित्री गापे पटा माझी दृष्टी दिसे तंतुंजी सैंग सृष्टी परी तो एक वाचुनी गोठी तुझी नाही ऐसे नि प्रतीती हे गवसे ऐसा अनुभव जया ते असे तोची समबुद्धी अनारिसे नव्हे जाणे दयाची नाव तीर्थ राहो दर्शने प्रशस्तीची ठावो दयाची निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासई दयाची नि बोले धर्मुजिये तिठी महासिद्धी देविये हे काही स्वर्ग सुखादिये खेळू जयाचा विपाय जरी आठवला चित्ता आपुली योग्यता हे असोदया दे प्रशंसिता लाभुआती योगी युंजित सतत महात्मानं रहसी स्थितः एकाकी यतचित्तात्मा निराशीर परिग्रह पुढते आस्तवे नाहीसे या पाहले अद्वैत दिवसे मग आपण पाची आपण असे अखंडित ऐसी या दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहज अपरिग्रह जो ती लोकी तुझी म्हणावणी ऐसी असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलीने बहुवसपणे श्रीकृष्ण बोले तो ज्ञानियांचा बापू देखण्याचे दिठीचा दीपू या दादुल्याचा संकल्प विश्वरची प्रणवाची पेठे झाले शब्द ब्रह्म माझिठे ते जयाची आयशा धाकुटे भेढून पुरे जयाची अंगिके तेजे आहो रवी शशीची वणिजे म्हणवणे जग हे वेश जे विनासे तया हा गा नामची एक जयाचे पाहता गगनही दिसे टाचे गुण एक काय दयाचे आकळशील तू म्हणून असो हे वानणे सांगोने नो कवनाची लक्षणे दावावे मिशेने का बोलिलो ते ऐके द्वैताचा ठावची पेढे ते ब्रह्मविद्या की जिल उघडी तरी अर्जुना पडी हे गोडी नासे लहण म्हणवणे ते तैसे बोलणे नवे सपातळ आड लावणे केले मनचे वेगळवाणे भोगावया जया सोंभा वाटगू मोक्ष सुगा लागो निरंगू तयाची दिठीचा झने कळंगू लागेल तुझी या प्रेमा विपायाम भावयाचा जाईल मी तेची हाजरी होईल तरी मग काय की जेले कलेया दिठीची पाहता निविजे का तोंड भरूने बोलजे ना तरी दाटूने खेव दिजे ऐसे कवण आहे पुलिया मना बरवी असमाई गोठी कवणीशी सावळावी जरी ऐके झाले या का कुळती जनार्दने अन्योपदेशाचे निहाताशने बोला माझी मन मने आलिंगू सरळे हे परिससा जरी कारणे तरी जाण पापार्थ उघडे कृष्ण सुखाचे जिरुपडे होतले गा हे असो वैसेची शेवटी जैसे एकची वे वांझोटी मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे
तैसे झाले श्री अनंता ऐसे तरी मी न म्हणता जरी तयाचा न देखता अतिशयेत पापा नवल कैसे चोज के उपदेशू केऊ ते झुंज परी पुढे वालभाचे भोज नाचत असे आवडी आणि लाजवी व्यसनानी शिनवी पिसे आणि न भुलवी तरी तेची गाई म्हणावणी भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्रीचा कुवासा की सुखे शृंगारलिया मानसा दर्पणूतो या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजाची सुक्षेत्र तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी हो का आत्मनिवेदना तळीची जे पेठिका होय सख्याची पार्थो अधिष्ठात्री देतीची मातृगागा पासीची गोसाविन वर्णिजे मग पायकाचा गुण घेजे ऐसा अर्जुनो तो सहजे पढी हरी पापानुरागे भजे जे प्रियोत्तमे मानजे ते पती होणी काय न वाणजे पतिव्रता तैसा अर्जुनाची विशेषे स्तवावा असे आवडले मज जीवा जे तो त्रिभुवनीची या दैवा एकायतनु झाला त्याची आवडीची नि पांगे अमूर्ती मूर्ती आवगे पूर्णाही परी लागे अवस्था जयाची श्रोते म्हणती दैव कैसी बोलाची हवाव काय ना दाती हन बरव जिनोनी आली हा हो नवल नोहे देशी मराठी बोलजे तरी ऐशी वाने उमटता याकाशी राहित्य रंगाचे कैसे उन्मेघ चांदिने तार आणि भावार्थ पडे गार हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साविया होती साडची निसाडा करी ऐसे मनोरथ ये थोरी तेने विवळले अंतरे देथ डोलू आला ते निवृत्तीदासे जाणितले अवधान द्या म्हणतले नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे देवक्या उदरी वाहिला यशोदा सायाचे पाळिला शेखे उपेगा गेला पांडवासी मनावणी बहुदिवस वळगावा का अवसरूपा होणे विनबावा हाई सोसुतया सदैवा पठेची नाम हे असो कथा सांगे वेगी मग अर्जुन म्हणे सलगी देवाये संत चिन्हे अंगी न ठकती माझ्या एरविया लक्षणांची आणि सारा मी अपाडे किरापुरा परी तुमचे ने बोले अवधारा थोरावे जरी जी तुम्ही चित्त द्याल अरे ब्रह्ममिया होई जेल काय झाले या भाषी जेल सांगाल जी अहो नेणो कवणाची कहाणी ऐकून श्लाघित दासवंत करणे ऐशी झाले पणाजी शिरे आणि कैसी देवा हे अंगे म्या होई जो का तुले गोसावी आपुलेपणे कीजो का तव हासोनी श्रीकृष्ण हो का करू म्हणती देखा संतोष एक न जोडे वजी सुखाचे सैंग साकडे मग जोडलिया कौनी कडिया पुरे असे थैसा सर्वेश्वरू बळिया सेवके म्हणून ब्रह्मय होय तो कौतुके परी कैसा भारी आतला पिके दैवाचिनी जो जन्म सहस्रांची साठी इंद्रादिगाय महागू भेटी तो आधीनुकी तुला किरीटी जे बोलू न सहावे ऐकले मांडवे म्हणितले म्या ब्रह्म होवावे ते असे शै देवी अवधारले ऐसे जे विचारले हे या ब्रह्मत्वाचे डोळे झाले तरी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची रवी दिवस तरी अपुरे वैराग्य वसंताची निभरे हे सोमभाव मोहरे मोडून आला मनोनी प्राप्ती फळी फळता से विळू न गेलं आता वय विरक्त वैसा आनंदा भरवसा झाला जे जे अधिष्ठील ते आरंभीचे या फळेल म्हणून सांगितला नवचेला अभ्यासू वाया ऐसे विवरुनिया श्री हरी म्हणितले ती अवसरी अर्जुना अवधारे पंथराजू तेद प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची कोडी हे मार्गीचा कापडी महेश्वसुनी पैल योग वृंदे वहिली आडवी आकाशी निमखाली तिथे अनुभवाच्या पावली धोरणू पडिला ते आत्मबोधाची नि उजुकारे धाव घेतली एक सरे येर सकळ मार्ग निदसुरे सांडुनिया पाठी महर्षी येणे आले साधकांचे सिद्ध झाले आत्मविद थोरावले येण्याची बंधे हा मार्ग जय देखिजे तै ताण भूक विसर्जे
रात्री दिवस नेणे जे वाटिये चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे अव्हाटलिया तरी जोडे स्वर्ग सुख निगिजे पूर्विलिया मोहरा येजे पश्चिमेची घरा निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे येणे मार्गे जे आढया जाईजे तो गाव आपणची होईजे हे सांगो काय सहजे जाणसी तू तेथ पारथे म्हणितले देवा तरी तेची मग केव्हा कार्ती समुद्रून न काढावा बुडतो जी मी तव श्रीकृष्ण म्हणती ऐसे हे उत्सृंखळ ओरणे कायसे आम्ही सांगतो सो पैसे वरी पुशिले तुआ सुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं शैलाजिन कुशोत्तरम तरी विशेष आता बोलिजेल प्रति अनुभवे उपेगा जाईल म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे जे ताराणुकेचे निकोडे बैसले उठो नावडे वैराग्याची दोन्ही वचडे देखील आजे जो संती वसविला ठाओ संतोषासी सावाओ मना होय उत्साहो धैर्याचा अभ्यासुची आपण याते करी हृदयाती अनुभव वरी ऐशी रम्यपणाची थोरी अखंड जेथ दयाड जाता पार्था अवश्चर्या मनोरथा पाखांडिया यास्ता स्वभावे होय वरपडा झाला वचिता रे सका मुई परी मागवता निघो विसरे ऐसे न राहतया ते राहावी भ्रमतया ते बैसवी थापटुनी चेववी विरक्ती थे हे राज्यवर सांडजे मग निवांता इथेची असिजे ऐसे शृंगारी आई उपजे बेक्षत घेऊ येणे माने बरवंट तैसेची अति चोखट येत अधिष्ठान प्रगट डोळाई दिसे आणि काही एक पहावे ते साधकी वसते होआवे जनाचे निपाय रवे रुडेची ना जेथ अमृताचे निपाडे मुळाई सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळदी पाऊला उदके वर्षा काळे अति चोखे निर्झरे का विषके सुलभे जेथ हात पोयाळू माळू जाणीजे तरी शीतळू पवन वाती निश्चळू मांदू झुळके बहुत करुणी शब्द स्वापद सुखहन षटपद देवते नाही पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे कोण एके वेळे वैची तरी कोकिळई हो निरंतर नाही तरी आली गेली काही हो तुका मयुरे ही आम्ही ज्ञान म्हणो परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा तर निगुड मठ होवावा का शिवालय दोही माझी आवडे ते मानले होय चित्ते बहुत करुण एकांते भैसिजे गा म्हणवणे तैसे ते जाणावे मन राहते पहावे राहिले ते तरचावे आसनाईसे वरी चौकट मृग सेवडी माझी धूत वस्त्राची घडी तळवटी अमोडी कुशांकुर सकोमळ सरीसे सुबद्ध राहती आपैसे एक पाडे दैसे ओझा घाली परिसाव्याची उंच होईल तरी अंगहान डोलेल नीच तरी पावेल भूमी दोष म्हणून तैसे न करावे समभावे धरावे हे बहु असो होआवे आसनाईसे तत्रैकाग्रम मनः कृत्वा यतचित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युंज्या द्योगमात्मविशुद्धये मग तेथ आपण एकाग्रांतःकरण ऋणी सद्गुरु स्मरण अनुभविजे चेत स्मरते नि आदरे सवाय सात्विके भरे तव काठिन्य भरे विषय रूपडे इंद्रियांची कसम समोडे मनाची घडी घडे हृदया माझी ऐसे ऐके सहजे फावे तव राहिजे मग तेनेची बोधे बैसिजे आसनावरी आता अंगाते अंगवरी पवनाते पवनुधरी ऐसी अनुभवाची उजरी होची लागे प्रवृत्ती मागवती मोहरे समाधी आईलाडी उतरे आघवे अभ्यास सरे बैसत घेऊ मुद्रेची प्रौढी ऐसी ते किती सांगितला आता परेसी
रिवुरुया जगनासी जडो निघाली चरण तळे देवडी अधा द्रुमाच्या बुडी सुगडते गाडी संजरी बा सवे तो तळी ठेविजे तेने सिमणी मध्ये पिढिजे वरी बैसे तो सहजे वम चरणो गुद मेंढरा तवती चारी आंघोळी निगुती तेद सार्ध सार्ध प्रांती सांडोनिया माझी आंघोळ एक निघे तेथ टाचेची उत्तर भागे नेडजे वरी अंगे पेलेले उचलेले का नेणजे ऐसे पृष्ठांत उचलजे गुलबद वय धरिजे तेनेची माने मग शरीर संजो वार्धा अशेषही सर्वथा पार्ष्णीचा माता स्वयंभू होय अर्जुना हे जान मूळबंधाचे लक्षण गौण नामयासी ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्ग मोडे तेथा पाणू आतुलेकडे ओटो लागे पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज श्री सद्गुरु जोग महाराज सद्गुरु स्वामी महाराज की जय. मेन काय हा हा नामदेवरायांची पण आहे आणि निळोबरायांची पण आहे. हा नामदेवरायांची म्हणायची का?
योग्ये 28 विटेवरी उभा वामांगे रखुमाई दिसतीशे शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा चरणी वाये भीमा उद्धरी जेगा ते देव जे ते पांडुरंगा रखुमाई वल्लभराईच्या पायी लगा जे देव तुळशी माळा गळा कर ठेवूनी कंठी कासे पितांबर कस्तूर ललाटी देव सुरवारा नित्ये ती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राती जे देव ते पांडुरंगा रखुमाई वल्लभराईच्या वल्लभ पायुल इंद्रायणीचे तटी आगे मध्ये स्नाने जे करते दर्शन हेळा मात्रितया होय मुक्ती केशवासी नामदेव भाईभव बाळती जे देव जे पांडुरंगा रखुमाई वल्लभराईच्या वल्लभ पावे जीवलगा जे देव इंद्रायणीचे तटी दरिला रैवास विश्वताराव या लक्ष्मी निवास ज्ञानेश्वर रूपे धरिले निजवेश वर्म जाणे तया सद्गुरुपदेश वर्म जाणे तया सद्गुरुपदेश जय देव जय ज्ञानदेवा जय देव जय आदि परब्रह्म ठेवा कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकादिकाशी यात्रेसी येता ते स्वानंदोराशी दर्शन घडे तया निज मुक्ते देशे दर्शन घडे तया निज मुक्ते देशे जय देवा जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म मैशिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठाने गर्वा हरिला विप्रांचा विशेषार्थ केला भगवद्गीतेचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कणकाचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कणकाचा जय देवा जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि सनक सिद्ध गणा मागे तू श्रेष्ठ ज्ञानावरी माझे ज्ञान वरिष्ठ अनुतापदीप्ते विश्वघनदाट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट लोटे प्रेमाचा लोट जय देव जय ज्ञानदेवा जय शिवाचा आदि परब्रह्म ठेवा भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदातीर ओवाळू आरती स्वामी एकनाथा
तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद भागवते टीका नारायण आत्मबोध गोवाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता ब्रह्मा विष्णू महेश जाशी छळावया येते न ढळे ज्याची निष्ठा होय एकात्मता भक्ती ओवाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाय निळा वंदित्याचे पाय ओवाळू आरती स्वामी एकनाथा नाम घेता भव भय चिंता आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ते दाखवे आमा आरती तुकारामा राघवे सागरात पाशात तारिले तैसे तुको वाजे भंगार खिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आमा आरती तुकिता तुलने से ब्रह्म तुकासे आले मनोनी रामेश्वरी मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप प्रेमे आलिंगीन आनंद पूजन भाविन वाळीन मनीन विठ्ठल रुक्माई ठोबा हीच व्हावी माझी आज जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकून येती हरी चंद्रभागे स्नान तुका संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारकरी चंद्रभागे स्नान तुका मगे जिदान पंढरीचा वारकरी वारी चुकोने दि हरी अकल बायुष्य व्हावे त्या कुळा माझी या सगळा हरीच्या दासा ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा या विष्णू असा भाविका नामावळे ते असावे कल्याण या मुक्ती निदान पाणू मागणे ते तुझपती आहे देशील तरी पाये पांडुरंगा या संतास निर्विहेची म्हणजे आणि तुझे काही न मागू ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 देव तुकाराम 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 तुकाराम